चहामध्ये हे टाकून प्या, पायात घोड्यासारखी ताकद येईल. नमस्कार मित्रांनो, तुम्हालाही असं होतं का की चालताना पाय अडखळतात, थोडं चाललं तरी पाय थकतात, पायात गोळे येतात, जिने चढताना दम लागतो आणि हे सगळं वय वाढल्यामुळे, कमजोरीमुळे, B12 कमी असल्यामुळे किंवा रक्ताभिसरण कमी असल्यामुळे होत असतं. पण आज मी तुम्हाला एक सोपा, घरचा आणि नैसर्गिक उपाय सांगणार आहे, जो तुम्ही रोजच्या चहामध्ये टाकला तर हळूहळू पायात ताकद येईल, अडखळणं कमी होईल आणि चालणं धावणं हे सुद्धा सोपं होईल. पाय कमकुवत का होतात? सर्वात आधी कारण समजून घेऊया. पाय कमजोर होण्याची मुख्य कारणं: शरीरात रक्ताभिसरण कमी होणं, स्नायू कमजोर होणं, नसा म्हणजे नर्व्स कमकुवत होणं, B12, कॅल्शियम, मॅग्नेशियमची कमतरता असणं, जास्त वेळ बसून काम करणं, चालणं, व्यायाम हे कमी असणं आणि वाढतं वय. यामुळे पाय थरथरणे, अडखळणे, पायात गोळे येणे, पाय दुखणे, धावता न येणे अशी लक्षणं दिसतात. उपाय काय आहे? आता प्रश्न येतो, यावर उपाय काय? औषधांवर लगेच जाण्याआधी हा हर्बल चहा किंवा काढा नक्की करून पहा. हा काढा रक्ताभिसरण सुधारतो, स्नायूंना उष्णता देतो, नसांना बळकटी करतो, पायामध्ये ताकद वाढवायला मदत करतो. चहामध्ये काय टाकायचं? हा काढा कसा बनवायचा? आलं. आल्यामध्ये जिंजिरॉल आणि शिगॉल हे घटक असतात. आलं शरीरात रक्ताभिसरण वाढवतं, स्नायूंमधली जडत्व कमी करतं, पायात ऊब निर्माण करतं, त्यामुळे चालताना पाय हलके वाटतात. दालचिनी, सिनॅमल्डिहाइड आणि पॉलिफेनॉल्स हे 2 घटक दालचिनीमध्ये असतात. दालचिनी नसा मजबूत करते, रक्त सर्क्युलेशन सुधारते, थंडी, पायात गोळे, वेदना कमी करते. विशेषतः पायात थंडी व गोळे येणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे. लवंग. लवंग मध्ये युगेनॉल हा घटक असतो. लवंग नैसर्गिक वेदनाशामक आहे, स्नायूंची कडकपणा कमी करते, नसांवर काम करते, त्यामुळे पायात येणारी जडपणा कमी होतो. तुळशीची पाने. तुळस शरीरातील विषद्रव्य बाहेर काढते, सूज कमी करते, ऊर्जा वाढवते, रोज घेतल्यानं थकवा कमी होतो. हा काढा बनवायचा कसा? आता पद्धत पाहूया. 1 कप पाणी घ्या, त्यात अर्धा इंच किसलेले आले, 1 छोटा तुकडा दालचिनी, 2 लवंग, 3-4 तुळशीची पाने हे सगळं 5 ते 7 मिनिटे उकळावा. त्यानंतर हे पाणी गाळून घ्या. यामध्ये चहा पावडर किंवा दूध टाकू नका. हा हर्बल काढा आहे, हर्बल काढा म्हणूनच प्या. कधी आणि कसा घ्यायचा? हा काढा सकाळी उपाशीपोटी घ्यायला उत्तम आहे आणि संध्याकाळी 5 ते 6 वाजता घेऊ शकता. दिवसातून 1 वेळा पुरेसा आहे. किती दिवस घ्यायचा? 7 दिवस थोडा फरक जाणवेल, 14 दिवस पाय हलके वाटू लागतील, 21 ते 30 दिवस ताकद आणि स्थिरता वाढेल. हळदीचं दूध. कर्क्युमिन. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो. ताकदीचा पाया. हळद दाह कमी करते, स्नायू दुखणं कमी करते, नसा शांत करते. दुधामध्ये कॅल्शियम, प्रथिन हे हाडांना मजबूती देतात. कसं घ्यायचं? रात्री झोपण्याआधी
1 कप कोमट दुधामध्ये अर्धा चमचा हळद, थोडी मिरी घातली तरी फायदा वाढतो. फायदा: पाय दुखणं कमी होतं, झोप सुधारते, स्नायूंना रिपेअर मिळतो. तिळगुळ: तिळगुळ मध्ये सिसामिन आणि सेसमॉल हे 2 घटक असतात. उष्णता आणि ताकद: तिळामध्ये कॅल्शियम, आयर्न, उष्णता देणारे घटक आहेत. गूळ रक्त वाढवतो, थकवा कमी करतो. रोज 1 ते 2 छोटे तिळगुळ सकाळी किंवा दुपारी घ्यावे. हिवाळ्यात हा उपाय खूपच उपयुक्त आहे. फुटाणे किंवा शेंगदाणे: ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स, पॉलिफेनॉल्स हे 2 घटक असतात. स्नायूंसाठी प्रथिनं मिळतात. फुटाणे किंवा शेंगदाणे घ्यावेत. चांगली प्रथिनं मिळतात. ऊर्जा देणारे आहेत, स्नायूंना बळ देणारे आहेत. 1 मूठ सकाळी किंवा संध्याकाळी भुकेवर घ्या. तळलेले नको, भाजलेले असावेत. मेथी दाणे: मेथी दाण्यामध्ये डायझोजिन, सॅपोनिन्स हे 2 घटक असतात. नसांसाठी रामबाण आहेत. मेथी नसा मजबूत करते, रक्ताभिसरण सुधारते, सूज आणि वेदना कमी करते. 1 चमचा मेथी दाणे रात्री पाण्यात भिजत ठेवा. सकाळी चावून खा आणि पाणी प्या. मधुमेहींसाठीही उपयुक्त आहेत. अक्रोड आणि मनुका: व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम. व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम मेंदू व नसांसाठी. अक्रोड मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतात. हे नसांची ताकद वाढवतो. मनुका मध्ये आयर्न, रिझर्वेट्रॅट्रॉल, नॅचरल ग्लुकोज असते. आयर्न ऊर्जा देतात, थकवा दूर करतात. सकाळी 2 अक्रोड आणि 5 ते 6 मनुके भिजवून घ्यावे. किती दिवसात फरक पडेल? 7 ते 10 दिवस थकवा कमी होतो. 15 ते 20 दिवसामध्ये पाय स्थिर होतात. 30 दिवसामध्ये ताकद आणि आत्मविश्वास वाढतो. नियमितता महत्वाचा आहे. कोणी काळजी घ्यावी? जास्त वजन, ऍसिडिटी असल्यास प्रमाण कमी ठेवा. ॲलर्जी असल्यास संबंधित पदार्थ टाळा. गंभीर आजारात डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. लक्षात ठेवा, हा चमत्कार नाही, पण नियमितता फार महत्वाची आहे. कोणी काळजी घ्यावी? खूप जास्त ऍसिडिटी असल्यास दालचिनी अर्धी करा. गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गंभीर आजार असल्यास हा फक्त सपोर्ट उपाय समजावा. जास्त फायदा हवा असेल तर या काढ्यासोबत रोज 10 ते 15 मिनिटे चालणे, पायांचे स्ट्रेचिंग करणे, पायांना गरम पाण्याने शेक देणे, पायांची मॉलिश करणे, हे केलं तर फायदा दुप्पट होतो. मित्रांनो, पाय मजबूत असतील तरच आयुष्य स्वतंत्र राहतं. योग्य आहार योग्य वेळेला घेतला तर औषधांची गरज कमी पडते. अशाच सोप्या आरोग्यविषयक माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.